राम नाम फक्त शब्द नाही, तो जीवन बदलणारा मंत्र आहे. आणि हा मंत्र ज्यांनी हजारो लोकांच्या जीवनात रुजवला ते म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. गृहस्थ राहूनही संतपद गाठणारा आणि प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा हे शिकवणारा हा अद्भुत संत. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांची संपूर्ण प्रेरणादायी कथा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात गोंदवले बुद्रुक या गावात एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. नाव ठेवलं गेलं गणेशरावजी घुगरदरे. विठ्ठल भक्तीची परंपरा असलेलं घराणं, पंढरीची वारी, सदाचार आणि साधेपणा. लहानपणापासूनच गणेशराव वेगळे होते. एकांतप्रिय, निर्भय आणि सर्वात महत्त्वाचं रामनामाची अपार ओढ. अवघ्या 9व्या वर्षात गुरुच्या शोधात त्यांनी घर सोडलं. वडिलांनी परत आणलं. 11व्या वर्षी लग्न झालं, पण मन संसारात रमेना. आत्मा काहीतरी वेगळंच मागत होता. म्हणून पुन्हा एकदा ते गुरु शोधार्थ निघाले. उत्तर भारत, दक्षिण भारत आणि अनेक संतांची भेट, पण अंतःकरणाला समाधानच मिळत नव्हतं. दैवयोगाने रामदास स्वामी परंपरेतील श्री रामकृष्ण महाराज यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं, येहळे गावला जा, तिथे श्री तुकाराम चैतन्य महाराज आहेत. गणेशराव तिथे पोचले. 9 महिने अखंड गुरुसेवा, पूर्ण समर्पण, नामस्मरण आणि ते देहबुद्धी विरहित झाले. तुकाराम चैतन्य महाराजांनी त्यांना नाव दिलं ब्रह्मचैतन्य आणि आज्ञा केली, गृहस्थाश्रमी राहा आणि लोकांना भक्ती मार्ग दाखवा. ही आज्ञा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं ध्येय बनली. गोंदवलेकर महाराजांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावलं. व्यसनमुक्ती, संसारातील कलह मिटवले. दुष्काळात अन्नदान, काम देऊन आत्मसन्मान, राम मंदिराची उभारणी, भजन, कीर्तन, नामजप. ते नेहमी सांगत, नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. हो, चमत्कार घडले, पण महाराजांचा सर्वात मोठा चमत्कार होता पापी माणसाला सन्मार्गावर आणणे. आधुनिक सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा दूर करून त्यांच्यातही भक्ती जागवणे हे त्यांचं खरं सामर्थ्य होतं. 22 डिसेंबर 1913 मार्गशीर्ष वद्य दशमी गोंदवले इथे या महान संताने देह ठेवला. पण रामनामाच्या रूपात ते आजही आपल्यात आहे. जर आज तुमचं मन अस्वस्थ असेल, संसार त्रास देत असेल, तर एकच उपाय, रामनाम. ही शिकवण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला दिली. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री ब्रह्मचैतन्य महाराज. हा जर व्हिडिओ तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण रामनाम, संत आणि भक्तीच्या मार्गावर एकत्र चालणार आहोत. धन्यवाद. संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर, जग से हो परा, जग से हो